जयंत पाटील यांनी सत्तेतील मोठ्या नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर राज्यात पुन्हा भूकंप होणार का अशी चर्चा रंगू लागली आहे। देवेंद्र फडणवीसांपाठोपाठ एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित केला जातोय। मतदारसंघातील कामासाठी भेट असल्याचं स्पष्टीकरण जयंत पाटलांनी दिलं असलं तरी मध्यरात्री भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। पवारांची राष्ट्रवादी कोणती नवी राजकीय खेळी करणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। पाहूया। जयंत पाटलांच्या भेटीगाठी नेमक्या कशासाठी? भेटींमागे विलिनीकरण, एनडीएला समर्थन की वेगळं कारण? आधी वर्षा मग नंदनवन, कोणता राजकीय प्लॅन? दोन्ही राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय। दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वेगवेगळ्या गाठीभेटींमुळे हा प्रश्न उपस्थित झालाय। मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि जयंत पाटील एकाच वेळी हजर होते। तर वर्षावरील भेटीनंतर देवगिरीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक घेतली। तर बुधवारी पार्थ पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट झाल्याची माहितीही समोर आली आहे। तर गुरुवारी जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्यानंतर राज्यात कुठला मोठा राजकीय भूकंप होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यातच आमदार रवी राणांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचा दावा करत सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार असल्याचं म्हटलंय। त्याचा तटकरेंनी चांगला समाचार घेतलाय। जे अशक्य आहे ते नेहमी राजकारणात शक्य झालेलं आहे। येणाऱ्या 15 दिवसामध्ये सुमित्रा वहिनी आणि सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब हे दोन्ही पक्ष एकत्र येतील। दिल्लीमध्ये आमच्या सुप्रियाताई सुळे पाहतील दिल्ली, आणि राज्यामध्ये सुमित्राताई पाहतील। आणि पुढची भविष्यवाणी सुद्धा सांगतो, केंद्रामध्ये सुप्रियाताई मंत्री बनतील आणि राज्य पूर्ण सांभाळण्याची जबाबदारी सुमित्रा पवार यांच्याकडे राहील। त्यामुळं याच्यामध्ये कुठेही काही जरी असलं तर राजकारणामध्ये जे अशक्य आहे ते शक्य होत असते, आणि 15 दिवसात हे शक्य झालेलं आपल्याला दिसेल। रवी राणा फार मोठे नेते आहेत, त्याच्यामुळे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती वक्तव्य करणं काय फार योग्य नाही। ते खूप मोठे नेते आहेत। आता वेगवेगळ्या भेटीगाठी, वेगवेगळ्या शक्यता यावर चर्चा होत असताना एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीबाबत जयंत पाटलांनी माहिती दिली आहे। एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीबाबत जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिलंय। नगर विकास खात्याबाबत आणि माझ्या वैयक्तिक कामांसाठी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। नगराध्यक्षांच्या अपात्रतेसंदर्भात अपील केल्याचंही शिंदेंना सांगितल्याचं जयंत पाटील म्हणाले। आधीच शरद पवारांचा पक्ष एनडीएत जाणार अशा चर्चा अधूनमधून सुरू असतात। त्यातच शरद पवारांचं विधान भवनात एकनाथ शिंदेंच्या दालनात जाणं, त्यानंतर वर्षावर मुख्यमंत्री तटकरे आणि पटेलांसोबत जयंत पाटलांचं एकाच वेळी असणं, आणि हे झाल्यावर जयंत पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणं, यामुळे काही मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असल्याचा अंदाज लावला जातोय। पण मवियातल्या पक्षांनी या शक्यता फेटाळल्या। नांदेडच्या दौऱ्यावर आलो नसतो ना, मी पक्षवाढीसाठी आलो नसतो। पक्षवाढीच्या संदर्भातून माझ्या नेत्यांनी आदेश दिलाय। 15 ऑगस्ट नंतर आम्ही पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहोत। मी असेल, सुप्रियाताई असेल, सगळे खासदार आमदार आमचे सगळे एक आहेत। आम्ही अख्खा महाराष्ट्र पिंजून काढणार, आणि मी परत सांगतो, आदरणीय पवार साहेब सुद्धा महाराष्ट्रामध्ये दौरा करणार आहेत। ये लोग जिसका आपने नाम लिया और रामदास आठवले जी को मिलेंगे तो आप क्या कहेंगे? वो आठवले जी के पार्टी में जा रहे हैं। इस महाराष्ट्र में और देश में इतनी पॉलिटिकल पार्टियां बन गई है, कोई ना कोई किसी से मिलते जुलते रहते हैं ना। उसका मतलब ये है कि गए पार्टी में आए पार्टी में, जयंतराव पाटिल हो या जितेंद्र आव्हाड हो, वो सभी पार्टी के नेताओं से मिलते जुलते रहते हैं। फ्री बर्ड्स है, मिलने दो। कुणाला भेटतायत त्यावरून मी जर उद्या मुख्यमंत्र्यांना भेटून आलो माझ्या मतदारसंघातल्या कामासाठी, तर त्याचा अर्थ असा काय की मी भाजपमध्ये चाललो। मी जर शिंदेना भेटून आलो त्याचा अर्थ असा काढायचा काय? सरकारमध्ये बसलेल्या व्यक्तींच्याकडे, मंत्र्यांच्याकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे काम असतात, कोणी त्या कामासाठी मिळत असतो। आता त्याच्यावर ते सगळे कॅमेरे लावून आम्हाला जर त्याच्यामध्ये दाखवलं आणि मधामध्ये माझीच बदनामी केली, मी शिंदेमध्ये चाललोय, हे सगळ्या ज्या काही भेटलो, चर्चा झाली,
अरे विकासाच्या संदर्भात आम्हाला काही कामं करायची की नाही, मतदारसंघातल्या कामासाठी कुणाकडे जाणार? राज्यपालाकडे जाऊ आम्ही की आता डायरेक्ट म्हणजे चीफ जस्टिसकडे जाऊ की आमचे कामं करा म्हणून? म्हणून या भेटीच्या मागचा कुठलाही दुहेरी अर्थ काढण्यापेक्षा खरं तर एक आहे की घालमेल तर सुरू आहे. आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सर्व शक्यता फेटाळल्या तर ज्या तटकरेंसोबत जयंत पाटलांची चर्चा झाल्याचं बोललं जात आहे त्या तटकरेंनी सुद्धा कुठल्याही भेटीमागे राजकीय अर्थ न काढण्याचं आवाहन केलंय. आजच्या घडीला तरी सांगता येणार नाही जयंत पाटलांची काय मनस्थिती आहे किंवा त्यांच्या पक्षाची काय भूमिका आहे. ते वरिष्ठ ते त्याच्यावर निर्णय घेतील आणि त्यानुसारच योग्य ती वाटचाल पुढे चालू राहील. परंतु मला आतापर्यंत त्यांच्या राजकीय काय चर्चा झाल्यात याबद्दलचं कोणतंही माहिती नाही. नाही, त्याच्यामुळे काय वेगळं राजकीय समीकरण असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही. जयंतराव हे सुद्धा एक मुरब्बी राजकारणी आहेत, राज्याच्या राजकारणातले. 7 वेळेला विधिमंडळावरती निवडून आले. दीर्घकाळ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटनेमध्ये नेतृत्व केले, मंत्री त्यांनी राहिलेले आहेत. वेगवेगळ्या कारणासाठी ते भेटू शकतात. त्यात मला स्वतःला काही वेगळं वागवं वाटत नाही. एक आणि पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याची वाटचाल करण्याचा त्यांचा पूर्णपणाचा अधिकार आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राने बरेच राजकीय भूकंप अनुभवले आहेत. ज्याची कोणी कल्पना केली नाही अशा युत्या, आघाड्या, पक्षप्रवेश बघितले आहेत. त्यामुळे ज्या गोष्टींची आधी फक्त कुजबूज असते काही महिन्यांनी वर्षांनी ती हमखास होते असा एक पॅटर्न महाराष्ट्रात बघायला मिळतो. त्यामुळे राष्ट्रवादी विलिनीकरण, शरद पवारांच्या पक्षाची कथितपणे एनडीए सोबत चर्चा, जयंत पाटलांच्या भेटीगाठी हे विषय केवळ चघळण्यापुरता राहतात की खरंच भविष्यात येऊ पाहणाऱ्या घडामोडींची ही नांदी आहे हे काही दिवसात कळेलच. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.